वेलकम टू माय न्यू व्हिडिओ. आज आहे सोमवार. आज वातावरण थोडंसं चांगलं वाटतंय वाजायचं. चला बघू आज कुठली ओपनिंग होती आणि किती वेळ लागणार ओपनिंग करायला. चला पहिली बुकिंग उचलली आपण विमाननगर दाखवलेली पर किलोमीटर 16 रुपये रेट दाखवलेला ओलाने. आणि मला आठवतंय एकदा की ह्याच पॉईंटवरनं विमाननगरचे एक कस्टमर आहे. ते कस्टमर मीटरने नाही ॲग्री करत, ते उतरतात, कॅन्सल करा म्हणतात, काही प्रॉब्लेम नाही. आपण तरी आलो पिकअप लोकेशनला. जर कुठला रिक्षावाला जर सापडला तर त्याला आपण विचारू की परवडतंय नाही परवडतंय, काय होतंय काय नाही विचारू आपण त्याला. जर कॅन्सल झाली तर नाही झाली तर आपणच मीटरने घेऊन जाऊ. मीटरने जायला लागतं माहिती ना, मीटरने जायला लागतं माहिती ना. 7578 का 7287. अशाप्रमाणे पहिली बुकिंग आपली ड्रॉप झालेली आहे. अशा प्रकारे आपली पहिली बुकिंग ड्रॉप झालेली. पहिली बुकिंगला ओलाने दिले आपल्याला 277 रुपये. 17 किलोमीटरसाठी दिलेली अमाऊंट होती ती. मीटरने घेऊन आलो होतो आपण. मीटरने किलोमीटरचा आकडा झाला 18.700 मीटर. 18.700 मीटरला आपल्याला भेटले 18.700ला आपल्याला भेटले मीटरकडनं ओनली 341 रुपये. आमचा धंदा का होतो मीटरने केल्याच्या नंतर तुम्हाला कळूनच येईल. 34 रुपये ते आणि 77 म्हणलं तर 50 रुपयाचा फरक आहे. 50 कळतं का, 50 रुपये काही फरक पडतो. चला बघू आता दुसरी बुकिंग कुठली उचलतोय आपण. विमाननगरला आलोय आज परत. विमाननगर आपल्यासोबत काय करणार आहे, आपण विमाननगरला कल्टी देऊन निघून जाणार आहे हे बघू आपण. गांडीत टाका त्या रामाला, हाय तरी करा असेल तर सांगा बरं का. या घडलेल्या सर्व प्रकाराची मी नैतिक जबाबदारी स्वीकारते आणि भारतीय जनता पक्षाच्या महिला अध्यक्षपदाचा राजीनामा देते. ताई कळलं का राम कोण आहे? चला उचलली बुकिंग आपण. सिटीतले स्टेशनच्या साईडचेच आहे बघू. कंपल्सरी ऑनलाईनला मीटर आहे. कोणी सांगितलं? सरकारने सांगितलं. मी आर टी ओकडनं JR आलेलं आहे. 60 तिथं थांबायचं नाही. 74 रुपये कुठं मीटरने किती झालं बघा आता. लागतं माहिती ना, कंपल्सरी आणले. यही का है ना, कहाँ पे
आपण आलो होतो संध्याकाळवर टाइमपास करण्यासाठी आलो आणि पहिली आपल्याला बसली बावधन. म्हटलं चला म्हटलं बावधनला आलो तर बावधनला जाऊ. बावधनचा जसा ड्रॉप केला की लगेच आपल्याला पडली बीट वाईज बाणेरला आलो. बावधनचे झाले मीटरने 175 रुपये आणि बावधनवरनं बिटवाईजचे झाले 107 रुपये. आता बिटवाईजच्या इथं बसलो. बिटवाईजच्या इथं काय वाजं ना, काय वाजतंय का नाही बघू. आणि नाईटला आहे का थोडंफार होत आहे का काय बघू आपलं. 3492. पहिले बसल्याशिवाय नाही चालू. 31 ला सुरू होते का? नाईट मोड आहे ना. अच्छा, नाईट मोड न सुरू केला का? नाही, नाईट मोडच सुरू होतं. 12च्या नंतर त्याचा टायमिंग सेट असतो. ओटीपी काय? ओटीपी द्यावा लागेल का आता? ओटीपी नॅव्हिगेशनसाठी तुमच्या सगळ्यासाठी. 7288. 7288. फक्त आता काय करायला माहितीये का? स्कॅनर इथं पाठीमागेच आहे. तोच स्कॅनरचे. तू असशील इतक्यात तर तुझा नंबर मला देऊन दे. किती वेळ लागणार होता तुम्हाला? काय पेमेंट क्लिअर झालं तू बस तुला पैसे नाही आले माझे अडकून गेले. गाडी कुणाची? माझ्या नावावर आहे. तुमच्या नावावर आहे. गाडीचा नंबर काय? MS12 काय नंबर काय? गाडीचा नंबर काय? कुणाची गाडी घेऊन येतोय? गाडीचा नंबर काय? काय 100 नंबरला बोलवायचं इथं आता? अय हुशार, गाडी कुणाची घेऊन हिंडतोय काय माहिती. मला म्हणत होता 500 रुपये देतो, 500 रुपये द्या मला हडपसरला सोडा. MS14ची गाडी आहे. 64 काय 67 64 कुणाची गाडी घेऊन हिंडतं काय माहिती. आत्ता आपण बानेरला होतो. बानेरवरनं बिटवाईजच्या तिथं टोयोटाच्या शोरूमच्या बसनं हायवेपासून आपल्याला एक गाडी भेटली. त्या गाडीला घेऊन आपण बानेरच्या पेट्रोल पंपाच्या खालच्या साईडला गेलो होतो. म्हणजे ट्रक होता, मोठे पंजाबी हे होते, त्याच्यामध्ये होंडाच्या गाड्या होत्या. त्याच्या होंडाच्या शोरूमला सोडायचं होतं त्यांना होंडाच्या शोरूमच्या त्या बॅक साईडला पार्किंगमध्ये सोडलं त्यांना. नंतर तिथनं आपल्याला पडली डायरेक्टली सदाशिव पेठ. सदाशिव म्हणजे दगडूशेठ गणपतीच्या त्याच चौकात आलो होतो. तिथनं त्यांना ड्रॉप केलं आणि त्यांना ड्रॉप केल्याच्यानंतर तिथं बसलो आहे. आता ह्याच्या पुढं काय पडणार आहे काय माहिती, बघू आपण. नाईटला आहे. नाईटला पूर्ण बघा पूर्ण रोड मोकळे. तुम्हाला जशी ब्लॉगिंग करायची आहे तसे तुम्ही शूट करू शकता. काय म्हणायचे ते बनवू शकता. कोण तुम्हाला विचारणार नाही. बघणारे तर क्वचित असतात, त्याच्यामुळे एवढा लोड घेण्यासारखी गोष्ट नाही राहत. रात्रीचे 1:30 वाजलेले. 1:30 वाजता आता काय वाजणार आहे असा मोठा प्रश्न आहे. आणि डोळ्यात झोप दिसत नाही तुम्हाला, बघायचं डोळ्यात झोप वाटत नाही आहे. पण बुकिंग भेटले आपल्याला तरच आपला नाईट सक्सेस होती. आणि बुकिंग नाही भेटल्या तर उपयोग नाही. आणि आत्ता आपण पाषाणमधनं दगडूशेठला ह्यांना घेऊन आलो होतो ना मीटरने. उबेरने नाईट मोडच्या नावाखाली काय दिलं हे तुम्ही बघितलंच असताल. नाईट मोडच्या खाली काहीच भेटलं नाही. आणि आपल्याला मीटरने घेऊन आल्यावर 250 रुपये बिल भेटलं. आणि त्यांनी बघायला भेटलं तर फक्त 170 का किती रुपये दाखवले. तर विचार करा किती फरक दाखवतो. एक दारू पिल्याला पोरग आहे, बिहारीचं वाटतंय. मस्त ते दारू पिलं. एक टू व्हीलर आणली ढकलत. त्याचा गाडीचा नंबर बी त्याला माहिती नाही आणि काहीच माहिती. तो पिऊन काय बोलतोय त्याला चट्ट्याला कळत आहे. नाईटला ही दिक्कत जास्त येते आपल्याला, की नाईटला पिदाडे जास्त मिळतात आणि दिक्कत जास्त देऊ शकतात ते. म्हणून आता तो माझ्याकडनं गेलाय आणि तो इथे एक झोमॅटोवाला थांबला होता तिथं. त्या झोमॅटोवाल्याला बोलत थांबला. आता झोमॅटोवाला काय त्याला अक्कलते का काय करते काय माहिती. गेला तेव्हा तिथनं येतो मी. काय उपयोग नाही पिदाड्यांचा. पिदाडे नाईटला नुसते बोंबला थंडतात. हा बा इकडं झोमॅटोवाला आहे. झोमॅटोची बॅग दिसते तर झोमॅटोवाल्यासंग बोलत थांबला होता तो.
ही सगळी बक्षुदी केली त्याच्यासोबत. आता तिथली एमटी आलोय आपण स्वारगेटला. स्वारगेट आपल्यासोबत कुठली बुकिंग देते का वेळ व्हायला घालते, आपला नाईट अख्खी नाईट खराब घालते का कुठली बुकिंग देते. आता बघू आपण एखादी वाजते का नाही, आणि वाजली तर किती वेळ लागणार. आता किती वाजलेली आहेत, 2 वाजत आलेले. 2 म्हणजे राहिलेत किती, 2 3 4 5 3 तास राहिले. 3 तासामध्ये 2 तरी बुकिंग नाईट मोडला बसावे असं माझी अपेक्षा आहे. बघू काय होते. रात्रीचे 2 वाजलेले आहेत. काही स्वारगेटवर काय बुकिंग वाजले नाहीत. चालले आता आपण आता घरी. आता बघू उद्या, बघू आता आपण उद्या भेटू. आणि आजचा कसा गेला दिवस हे बी बघू. आत्ता आलो आहे आपण स्वारगेटवरून एमटी घराकडे. आता बघू एडिट करू आणि किती झाला धंदा दिवसभराचा बघू. आज काय धंदा झाला नव्हता तसा, पण चेक करू आता किती होतोय.